तर मित्रांनो, सध्या पाऊस पण खूप प्रमाणात पडतोय आणि आपला मेंढपाळ बांधव हा ज्याच्या त्याच्या गावाला निघायच्या परतीच्या प्रवासात सध्या व्यस्त आहे, मग्न आहे. तर पाहून घ्या, एवढी मोठी मोठी झाडं आपण रस्त्याकडे जातो, वाऱ्या कावदानाचं विजाचं याचं. तर एवढ्या मोठ्या झाडापासनं जरा सावध राहा, सतर्क राहा, कारण एवढी मोठी झाडं ही जरा जीवाला हानिकारकच आहेत. आणि एवढ्या झाडांपासून जरा सावध राहिलेलं किती पण चांगलं. तर नमस्कार मित्रांनो. तर पाहून घ्या, आता चाललोय मेंढरांच्या पाठी मागे. तर सगळा रस्त्याने चिखल चिखल होत चालला आहे. तर आज आपण चालवली आहे मेंढराकडे छत्री आणि कारण पावसाचं वातावरण सांगून येत नाही. तर आज चाललोय नाल्याच्या पांदी कारण जरा आज वेगळ्या मार्गावर वेगळ्या दिशेने आम्ही चाललोय चरायच्या. तर पाहून घ्या, इकडं म्हणजे एक झाडाचं पान तरी हालतंय का, सर्व सामसुमच आहे. कारण इकडं हवा अजिबातच नाही, कारण इकडं म्हणजे सर्व गरमाईचा मुलूक आहे, त्यामुळं इकडं म्हणजे हवा नावाला पण नाही. तर आता पावसाची काही शक्यताच नाही, कारण एवढं गरमी काय सांगूच शकत नाही, मापाच्या बाहेर आहे मित्रांनो. तर तुम्हाला दावायचे मला एक लाजाळूचं झाड, कारण ते झाड असं आहे की एक बारकच असतं. ते काय काय लोकांनी पाहिलं असेल तर काय काय लोकांनी पाहिलं नसेल. तर ते तुम्हाला मी दावायचे, तेच मी त्या शोधातच आहे. जर गावलं तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दावतो. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही, म्हणजे कच्चं दररोज नवीन नवीन व्हिडिओ येणार तुम्हाला दिसतील आणि तुम्ही पाहचाल. तर आता तुम्हाला दावायच्या मार्गात आहे मी, तर ते काय दिसना. तर पाऊस पण आता टिपकायला लागला, टिपी टिपी. आता काय सांगू आता पावसाला. तर तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की तुम्हाला आज मी लाजळचं झाड दावणार आहे. तर हेच ते तुम्हाला दिसतंय का बारक्या बारक्या पानाचं, हेच ते लाजाळूचं झाड आहे. तर हे आपल्या कोकणामध्येच पाहायला मिळतं. आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये लेच्या लांडगं म्हणतात त्याला, ते दावलं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेगळ्या वेगळ्या झाडाचं व्हिडिओ दावतोय. तर आता एखादी माणसं किंवा एखादी पोरगी एवढी लाजत नाही, तर तेवढं हे लगी लाजत. बघायचं का, वाईच दाखवा लागला तर बघा, पहा हो का, किती लगी मीठ लाख. तर हे लय लाजळू असतं. तर ह्याला शेरडाने खाल्यावर शेरडाची तोंड पण नाचतात. लय बेकार आहे, पण लय